नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा टॉपिक स्टार्ट करतोय तो म्हणजे एक्झिक्युशन ऑफ इव्हेंट. आणि या टॉपिकमध्ये आपण नेटवर्किंग कंपोनंट्स, टाइप्स ऑफ प्रमोशन मेथड्स यूज्ड इन इव्हेंट्स, सेल्स प्रमोशन्स, देन इन वेन्यू पब्लिसिटी, डायरेक्ट मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स, ॲक्टिव्हिटीज इन इव्हेंट मॅनेजमेंट, then organizing, staffing, leading and coordination, controlling event management information system and technology in event management, role of technology and importance of technology in event management. हे सगळे पॉईंट्स आपण पाहणार आहोत. आपण ज्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेट कोर्स करत आहात त्या सर्टिफिकेट कोर्समध्ये तुम्हाला तिसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 3, दॅट इज एक्झिक्युशन ऑफ इव्हेंट. म्हणजे एखादा इव्हेंट आपल्याला कशा पद्धतीनं एक्झिक्यूट करायचा आहे, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला तो इव्हेंट कसा पूर्ण करायचा आहे, कंप्लीट कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहणार आहोत, तो तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता, तो म्हणजे नेटवर्किंग कंपोनंट्स. नेटवर्किंग कंपोनंट्समध्ये आपण प्रिंट मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, केबल नेटवर्क, आउटडोअर मीडिया आणि डायरेक्ट मीडिया या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण एक एक करून हे पॉईंट्स पाहूयात. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे प्रिंट मीडिया. प्रिंट मीडिया इज इसेन्शियल फॉर प्री इव्हेंट पब्लिसिटी अँड इट इज ऑल्सो एड्स इन पोस्ट इव्हेंट रिकॉल बाय रिपोर्टिंग ऑर covering the event as in reporting the success or failure of the event. ओके, याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण प्री इव्हेंट पब्लिसिटी करू शकतो. म्हणजेच काय, आपला इव्हेंट होण्याच्या अगोदर आपण जो काही एखादा इव्हेंट करण्यासाठी घेतलेला असेल आपल्या कंपनीनं, तो इव्हेंट होण्याच्या अगोदरच आपण त्या इव्हेंटची पब्लिसिटी करू शकतो. त्यानंतर त्याच इव्हेंटचं पोस्ट इव्हेंट फॉलोअप घेण्यासाठी सुद्धा, रिपोर्टिंग करण्यासाठी सुद्धा, त्याचं कव्हरिंग करण्यासाठी आपण किंवा आपला इव्हेंट सक्सेस आहे की फेल्युअर झालेला आहे याची माहिती मिळवण्यासाठी आपण प्रिंट मीडियाचा यूज करत असतो. त्याचबरोबर प्री इव्हेंट पब्लिसिटी विच एड्स इन इन्क्रीजिंग रीच इज युजली पेड फॉर ए बार्टेड विथ द मीडिया नेटवर्क्स और मीडिया ओनर्स as the media sponsors. Okay, and pre-event print media campaign is very essential since it can be used not only to inform about the exact details of the event such as venue, date and time, but also to distribute entry forms or feedback questionnaires. Gateways and contests are usually associated with such campaigns. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्री इव्हेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. याच्यामध्ये स्पॉन्सर्स मीडिया कोणती आहेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण या सगळ्या इव्हेंटमध्ये आपल्याला यांनासुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे. प्री इव्हेंट मीडिया कॅम्पेन घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉईंट पाहतोय तो म्हणजे रेडिओ. तर सर्वांना माहीत आहे की रेडिओ हे एक मनोरंजनाचं साधन आहे, परंतु आपल्याला एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणून आपल्याला रेडिओच्या माध्यमातून जाहिरात करायची असते किंवा नेटवर्किंग कंपोनंट्स कसा इम्प्रूव्ह करता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. दिस इज अन इलेक्ट्रॉनिक ऑडिओ मीडिया अँड इज मेनली यूज्ड फॉर प्री इव्हेंट पब्लिसिटी. म्हणजे इव्हेंटच्या अगोदर आपल्याला जर पब्लिसिटी करायची असेल तर रेडिओच्या माध्यमातून आपल्याला ती करता येऊ शकते. दो इट कॅन ऑल्सो हॅव ॲन इम्पॉर्टन्स इन टर्म्स ऑफ पोस्ट इव्हेंट कव्हरेज प्लॅन्ड अकॉर्डिंगली द प्रोग्राम अँड प्रोफाईल, लिसनिंग ऑडियन्स प्रोफाईल अँड टाईम स्लॉट्स फॉर एअरिंग अँड कमर्शियल्स आर द मेजर डिसिजन मेकिंग क्रायटेरिया. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रेडिओच्या माध्यमातून प्री इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट या दोन्हींमध्ये आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी याचा यूज करता येऊ शकतो. त्यानंतर आपण थर्ड पॉईंट पाहतोय तो म्हणजे टेलिव्हिजन. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की टेलिव्हिजनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. टेलिव्हिजनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात माहिती
लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक साधन आहे आणि त्याचाच आपल्याला सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये यूज करायचा आहे. फॉर इव्हेंट्स द टेलिव्हिजन मीडिया कॅन बी द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट मीडिया सिन्स इट कॅन प्रोव्हाइड प्री इव्हेंट, ड्युरिंग इव्हेंट अँड पोस्ट इव्हेंट कव्हरेज. म्हणजेच काय, टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक साधा आणि सिम्पल एक्झाम्पल देतो. ते म्हणजे जर तुम्ही क्रिकेटचा इव्हेंट कंप्लीट करत असाल किंवा तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता की क्रिकेट केव्हा आहे याचं शेड्यूल तुम्ही अगोदर टेलिव्हिजनवरती दाखवू शकता. म्हणजेच प्री इव्हेंट ॲक्टिव्हिटी झाली आणि ज्यावेळी तुमचं क्रिकेटची मॅच सुरू असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ती मॅच लाईव्ह तुमच्या टेलिव्हिजनवरती दाखवू शकता. म्हणजेच तुम्हाला याचं कव्हरेजसुद्धा लाईव्ह कव्हरेजसुद्धा तुम्हाला तिथं दाखवता येऊ शकेल आणि याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळवता येऊ शकेल. आणि पोस्ट इव्हेंट कव्हरेजसुद्धा याच्या माध्यमातून करता येतं, कारण टी व्हीच्या माध्यमातून तुम्ही एखादा इव्हेंट कंप्लीट केलेला असेल तर त्याच्या हायलाईट्स तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा इतर वेळी काय करू शकता, दाखवू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी मिळू शकते. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला कसं पद्धतीनं माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते आणि याचा उपयोग आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कसा करता येऊ शकतो. तर मल्टीमीडिया इन इट्स जेनरिक फॉर्म इज अ टर्म दॅट डील्स विथ मोर दॅन वन मीडिया ॲट द सेम टाईम. म्हणजेच काय, एकाच वेळी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाचा यूज करता येतो इंटरनेटच्या माध्यमातून. त्याला मल्टीमीडिया असं म्हटलं जातं आणि या सगळ्या इट ऑफर्स अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज ॲज इट इंटिग्रेट्स द प्रिंट, ऑडिओ अँड व्हिडिओ मीडिया. म्हणजे या सगळ्यांमध्ये किंवा या मल्टीमीडियामध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि तुम्हाला प्रिंट मीडियाचा देखील यूज करता येऊ शकतो. इंटरनेट साईट कॅन बी एनिथिंग फ्रॉम ए प्लेन वेब पेज टू ए साईट दॅट ऑफर्स ऑडिओ अँड व्हिडिओ एक्सपिरियन्सेस. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा विचार करता येऊ शकतो. द इंटरनेट इज नाव extensively used in events for the purpose of online registration for events, then dispensing information both pre and post event in the form of databases, then carrying out complex analysis of information obtained, then for providing e-commerce related opportunities. Okay, so याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो आणि इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ओके, यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे केबल नेटवर्क. Cable network is a medium and is most beneficial for highly localized reach and coverage of events growing rapidly in popularity. Okay, the live as well as the deferred coverage of the local Navratri Dandiya by the various cable networks is one of the most popular shows during the Dandiya season. Similarly, coverage of the processions during Ganeshotsav in Mumbai and Durga Puja in Calcutta are also very widely watched. So this is the importance of cable network. आणि या केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट्स करू शकतो आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्या इव्हेंटच्या असतील. ओके, केबल नेटवर्क हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये सुद्धा पसरलेला असल्यामुळं, त्याचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्यामुळं याच्या माध्यमातून देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट्स करू शकतो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे आउटडोअर मीडिया. आणि आउटडोअर मीडियाच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर प्री इव्हेंट पब्लिसिटी. दीज आर द शॉर्ट स्पॅन नेटवर्किंग एलिमेंट्स लोकेटेड ॲट prominent size, usually earmarks for the same, and prime locations, size, number of hoardings, posters, banners are the main decisions to be taken when planning outdoor media. म्हणजे याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील, त्यांची होर्डिंगची साईज असेल, नंबर ऑफ होर्डिंग्ज असतील, पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील, यांचेसुद्धा आपणाला आउटडोअर मीडियासाठी यूज करता येऊ शकतो. आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, ॲडव्हर्टाइजमेंट केली जात असते. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
Then the last point in networking components, that is direct media. Direct media used mainly for pre-event networking. That schemes built in foundation of event are used to link merchandising opportunities with the event build-up and popularity. Pre-event response sheets with contestants and giveaways as incentives may be used to monitor the reactions and responses that the टार्गेट ऑडियन्स इज जनरेटिंग टुवर्ड्स द इव्हेंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या घटकांचा विचार करता येऊ शकतो की डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून देखील आपण हे पब्लिसिटी करू शकतो, नेटवर्किंग कंपोनंट्सचा आपण यूज करू शकतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा आपल्या इव्हेंटसाठी घेता येऊ शकेल. ओके, या सगळ्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे, तो म्हणजे नेटवर्किंग कंपोनंट्समध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहूया. Thank you so much.